सर्वांना जय भीम. मी राहुल कुमार सर्वांचं स्वागत करतो आज बहुजन संघटकच्या या सवाल जवाब महत्वाच्या कार्यक्रमामध्ये. एक महत्वाची घटना महाराष्ट्राच्या आंबेडकरी राजकारणाच्या निमित्ताने घडली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे नातू आहेत आनंदराज आंबेडकर, प्रमुख आहेत ते रिपब्लिकन सेनेचे. यांच्या रिपब्लिकन सेना आणि शिंदे गट शिवसेना यांची युती दिनांक 16 तारखेला दोघांनी एकत्र येऊन जाहीर केली. या युतीनंतर महाराष्ट्रामध्ये आंबेडकरी राजकारणामध्ये आंबेडकरी कार्यकर्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला उधाण आलं. अनेकांनी असे म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला हे मारक आहे. काही लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर आनंदराज आंबेडकर वागत नाहीत असा सुद्धा आरोप केला. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना काही प्रश्न विचारून त्यांनी त्यांच्या या स्टँडवर आपली जाहीर नाराजी व्यक्त केली. अनेक आंबेडकरी कार्यकर्त्यांनी आनंदराज आंबेडकरांना आमचा राजकीय पाठिंबा नाही अशा पद्धतीचे वैचारिक विचार आपल्या फेसबुकच्या माध्यमातून आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी लिहिले आणि अनेकांनी यावर नाराजीच व्यक्त केली. सध्या तरी आंबेडकरी समाज मनामध्ये दिसतंय. असे असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू असलेले किंवा त्यांचे रक्ताचे वारस असलेले आनंदराज आंबेडकरांकडून अशा पद्धतीची कृती ही अनेकांना अनपेक्षित असल्यामुळे तो एक प्रकारचा धक्का त्यांना लागलेला आहे. असे असताना त्यांच्या भूमिका काय आणि त्यांनी हे पाऊल का उचलले हे सुद्धा आपण समजून घेणे गरजेचे आहे आणि त्यावरच एक साधक बाधक सवाल जवाबाची चर्चा या निमित्ताने घडावी. आणि नेमकं ही युती कशासाठी, या युतीतून काय साध्य करायचं आहे आणि आंबेडकरी राजकारणाच्या पठडीमध्ये हा प्रयोग बसतो का, ही एकूण चर्चा या निमित्ताने आपण करणे गरजेचे आहे. आणि माझ्यासोबत आहेत ही चर्चा करण्यासाठी महाराष्ट्राचे रिपब्लिकन सेनेचे जे नेते आहेत प्राचार्य सुनील वाकेकर, जे महाराष्ट्राचे नेते आहेत छत्रपती संभाजीनगर आणि नांदेड या जिल्ह्याचे ते प्रभारी आहेत आणि आनंदराज आंबेडकरांसोबत ते सध्या कार्य करत आहेत. तर मी त्यांचं स्वागत करतो आजच्या या सवाल जवाब चर्चेमध्ये. सर जय भीम. आपल्याला सप्रेम जय भीम. सर, एकूणच पार्श्वभूमी या ठिकाणी मी मांडलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट की आनंदराज आंबेडकरांचं हे जे पाऊल आहे, त्यांनी जे पाऊल उचललेलं आहे, या बाबतीत रिपब्लिकन सेना म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये काय भावना आहेत? राहुलजी, अतिशय चांगला प्रश्न आपण विचारलात की रिपब्लिकन सेनेच्याच नाही तर तमाम महाराष्ट्रातील अनेक आंबेडकरवादी विचारांच्या सगळ्याच लोकांनी याचं स्वागत केलंय. कारण की आनंदराज आंबेडकर साहेब हे अतिशय दूरदृष्टीचे नेते आहेत. खरं तर महाराष्ट्रातील अनेक लोकांना त्यांची म्हणावी तितकी ओळख नाही असं म्हणावे लागेल, पण अतिशय विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय आणि संपूर्ण पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी त्यांच्यासोबत आहेतच, पण त्यांनी युतीचा निर्णय घेतल्यापासून अनेक फुले शाहू आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी त्यांना स्वागत केलं. मलाही महाराष्ट्रातून काही जिल्ह्यातून फोन आले आणि त्यांनी सांगितलं की सकारात्मक हा बदल काळानुसार तुम्ही घेतला, याची गरज आवश्यकता होती आणि तुम्ही तो योग्य निर्णय घेतला. मला एक सांगायचं आहे की जरी तुम्ही मला सांगत असला की महाराष्ट्रातील काही लोकांनी तुम्हाला फोन करून हे सांगितलेलं आहे, पण जे काही आताच्या सध्याच्या सोशल मीडियावर एकूणच समाज माध्यमाच्या विश्वामध्ये आनंदराज आंबेडकरांवर प्रचंड नाराजी दिसत आहे, सध्या तरी दिसत आहे. तर महत्वाचा प्रश्न आहे की हे जे तुम्ही पाऊल उचललेलं आहे, हे युतीचं जे पाऊल आहे, ही युती नेमकी कशासाठी आणि या युतीतून तुम्हाला काय साध्य करायचं आहे हे नेमकं महाराष्ट्राला कळलं तर या युतीचं काय फलित होणार आहे, काय भविष्य होणार आहे याच्याबद्दल आपल्याला अंदाज आता येऊ शकतो. ही युती कशासाठी, या युतीतून आपल्याला काय साध्य करायचं आहे? माननीय आनंदराज आंबेडकर साहेब हे अनेक दिवसापासून राजकीय क्षेत्रामध्ये आहेत आणि त्यांनी अनेक निवडणुका आपल्या कार्यकर्त्यांना लढवल्या आणि लढता लढता त्यांनी सुरुवात सगळ्याच फुले शाहू आंबेडकर चळवळीत काम करणाऱ्या पक्षांचा अभ्यासही केला
आणि त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक वर्षापासून सगळ्याच पक्षातील, खास करून विशेषतः फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या पक्षातील कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना एक तर नेते वापरतात किंवा बऱ्याच पक्ष संघटना अशा आहेत की फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या पक्षामध्ये येऊन 2-3 वर्षे राहून मोठ्या पदावर काम करून किंवा निवडणूक लढून 2-3 नंबरला मतं घेतले की राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना अशामध्ये जाऊन राजकारण करतात. आणि खऱ्या अर्थानं ज्यांना न्याय मिळाला पाहिजे, म्हणजे वंचित बहुजन आघाडी असेल, बसपा असेल, बीआरएसपी असेल, या सगळ्या ज्या पक्ष आहेत यांच्या ज्या पद्धतीने की इथं अनेक कार्यकर्ते सेटल व्हायच्या ऐवजी फक्त सुरुवातीला इनिशियल स्टेजमध्ये येतात आणि यांना सोडून नंतर इतर पक्षात जातात. आणि ते जे मोठे पक्ष म्हणून घेतात स्वतःला, खरं तर संख्येनं मोठे आहेत पण मनानं मोठे नसलेले ते पक्ष, अशा लोकांना उचलून तिकडं फुले शाहू आंबेडकर चळवळीच्याच विरोधात वापरतात. म्हणून असं न होता आपल्या लोकांना, ज्यांना असं वाटतं समाजाचं कार्य करावं, समाज हिताचं काम करावं आणि केवळ मोर्चे, झेंडे, सतरंजा ह्या त्याच्यातनं गुरफटता त्यांना समाजाचं काम करावं वाटतं, समाजाच्या अनेक प्रश्नांना उकल द्यावं वाटती, न्याय द्यावा वाटतो, अशा लोकांची गोची होत होती, परेशानी होत होती. आणि आमच्या समाजाचे अनेक प्रश्न हे सारखे गुंतून राहत होते किंवा प्रश्नापासून भरकटून केवळ आणि केवळ डिप्रेशनच्या गर्दीत जात होते. हे नेमकं आनंदराज आंबेडकर साहेबांनी हेरलं आणि त्यांनी असं ठरवलं की जर आमच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप 2-2, 3-3 वर्ष मिळत नसेल किंवा वर्ष संपल्यानंतर स्कॉलरशिप मिळत असेल, मग शिक्षणाला त्याला काय मदत होईल? पीएस संस्थेचा त्यावर आपण नंतर येऊ. मला फक्त नेमकेपणानं सांगा, कार्यकर्त्यांना काही पदं मिळवून देण्यासाठी त्यांनी ही युती केली की स्वतः कोणतं तरी पद घेण्यासाठी ही युती केली? मुळात आपण हे प्रश्न विचारले राहुलजी, हे चुकीचे. आनंदराज आंबेडकर साहेब बाबासाहेबांच्या वंशाचे आहेत, ते अशा पद्धतीचा स्वार्थी विचार कधीही करू शकत नाही. त्यातल्या त्यात आनंदराज आंबेडकर साहेब तर कधीही नाही. ही युती फक्त आणि फक्त समाजाच्या प्रश्नासाठी, समाज हितासाठी आहे. आणि जे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या जोश भरण्यासाठीचा हा विषय आहे. समाजाच्या अनेक प्रश्न अडगळीत पडलेले, म्हणून आनंदराज साहेब स्वतःच त्यांचं स्टेटमेंट आहे की मला काही मिळणं बाकी नाही. त्यांच्याकडे तर डायरेक्ट बाबासाहेबांचा वारसा आहे, अशा व्यक्तीला स्वतःला काहीही मिळणं बाकी नाही असं त्यांचं स्टेटमेंट आहे. आणि त्यांना काहीच नकोय, त्यांना फक्त ह्या समाजातील प्रश्न सुटले पाहिजे, या समाजाला आनंदी बघायचंय, कारण ते बाबासाहेबांचे वारस आहे. ते असा शॉर्ट विचार करू शकत नाही असं मला म्हणायचं. त्यासाठी युती नक्कीच तुम्ही नेमकेपणाने सांगितलं की यामध्ये आनंदराज साहेबांचा नक्कीच काही स्वार्थ नाही आहे. खरंच तो नसावा अशी आम्ही अपेक्षा करतो. परंतु महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं बाळासाहेब आंबेडकर यांनी गेली 40-45 वर्ष हे राजकीय चळवळीसाठी घालवले, सोशल चळवळीसाठी घालवले आणि त्यानंतर त्यांचं नेतृत्व एवढं मोठं उभं राहिलं, त्या तुलनेमध्ये आनंदराज आंबेडकर साहेब हे बऱ्याच अंशी राजकीय सक्रिय दिसत नाहीत. त्यांनी मागील वेळेस अमरावतीमध्ये जे काही इलेक्शन लढलं लोकसभेचं, त्यावेळेस पण त्यांच्यावर आरोप लावण्यात आला की ते कुणाच्या तरी सांगण्यावरून त्या ठिकाणी इलेक्शन लढले, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला. मग असं जर असताना याबद्दल तुम्ही काय सांगाल? असं आहे राहुलजी की राजकारणामध्ये कुठलीही पार्टी ज्या वेळेला काम करत असेल, ती पार्टी, तो पक्ष स्वतःला अस्तित्व निर्माण करण्यासाठी लढत राहतो. व ज्याला असं वाटतं की माझी मतं हे घेऊ शकतात, मला याचा त्रास होऊ शकतो, ते हा आरोप करतच असणार की हे विरोधीचे काम आहे. विरोधी पक्षात गेले, मग भाजपात गेले, संघात गेले. जर हाच आरोप आपण जर म्हटलात तर हाच आरोप वंचित बहुजन आघाडीवर पण होतो, एमआयएमवर पण होतो की हे भाजप संघाने पुरवलेले बी टीम आहेत. म्हणून हा आरोपाचा मी स्पष्ट नकार देतो की आनंदराज साहेब आंबेडकर यांनी भाजपाकडून, संघाकडून काही इशारे घेऊन निवडणूक लढली, हे चुकीचं आहे. तर खरं तर आमचा नेता हा जाणीवपूर्वक अमरावतीतून यासाठी लढला की संपूर्ण विदर्भ आणि सगळीकडे संदेश जावा की जर नेता लढत नाही तर बाकीचे आपण कसे लढणार, हा कार्यकर्त्यात संभ्रम असतो. म्हणून त्यांनी ही निवडणूक लढली. खरं तर ही निवडणूक लढताना त्यांची तयारी नव्हती, म्हणावी तेवढी तयारी नव्हती, पण कार्यकर्त्याला डिप्रेशन नाही. आणि निवडणूक लढताना ज्यावेळी लढले त्यावेळेस तुम्ही बघितलं असेल, वंचित बहुजन आघाडीने त्यांना पाठिंबा द्यायचा की नाही द्यायचा याच्यावरच 2-3 दिवस लावले आणि कशा पद्धतीनं त्यांना यस नोच्या चक्रात अडकून निवडणूक त्यांनी लढूच नाही ह्या अनुषंगाचं काम केलं. आणि अशा परिस्थितीमुळे त्यांना खूप कमी मतं पडले, हे बरोबर आहे. मात्र त्यांनी कार्यकर्त्यांना सक्षम होण्यासाठी, लढण्याची प्रेरणा देण्यासाठी ही निवडणूक लढली. नक्कीच. पण महाराष्ट्रामध्ये सध्याच्या परिस्थितीमध्ये रिपब्लिकन सेना किती कार्यरत आहे आणि किती त्यांच्या मागे पाठबळ आहे
की जेणेकरून शिंदे गटांनी त्याच्यासोबत युती केली? 2014 मध्ये रिपब्लिकन सेनेचं रजिस्ट्रेशन झालंय. सुरुवातीच्या फेजमध्ये त्यांनी ग्राउंड लेवलवरच काम केलं. खूप अशा निवडणुका लढल्या नाही आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांचे ते बंधू असल्यामुळं बऱ्याच वेळ त्यांनी बाळासाहेब आंबेडकर यांच्या सहवासाने सुद्धा काम केलं. युती जरी ऑफिशियली घोषित नसली तरी ते युतीसारखे भावासारखे एकमेकांसोबत काम करत होते आणि राजकीय गणित डावपेच ते शिकत होते. आणि मला आपल्याला सांगायला अभिमान वाटेल की संपूर्ण कोकण पट्टा आणि बराचसा मराठवाडा आणि विदर्भामधील काही जिल्हे, या जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन सेनेचं चांगलं नेटवर्क आहे. पंचायत समिती नावाचं बौद्धजन पंचायत समितीचे आनंदराजी साहेब सभापती, जे सामाजिक संघटन आहे आणि कोकण पट्ट्यामध्ये त्याचा खूप मोठा प्रभाव आहे. म्हणून मीडियामध्ये आपल्याला ते दिसत नसेल कदाचित, पण बौद्ध पंचायत समितीच्या माध्यमातून संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये सामाजिक मुळं हे रिपब्लिकन सेनेचे आणि आनंदराज साहेबांचे अतिशय घट्ट आहे. हे मला सांगायला तुम्हाला आनंद होईल. नक्कीच. पण या युतीच्या माध्यमातून आपण जर बघितलं की शिंदे यांनी शिवसेना फोडून, किंवा असं म्हटलं जातं की त्यांनी नवीन गट स्थापन केला आणि ओरिजिनल शिवसेना त्यांनी ताब्यात घेतली या पद्धतीने. तर एकच मिनिट, जनतेने ऑलरेडी याचं उत्तर दिलंय. शिंदे गट आहे, या गटाला मॅन्डेटरी देऊन मग ते लोकसभा असेल विधानसभा असेल जिंकवलं. म्हणून शिवसेना कोणी फोडली, खरं तर हा त्यांचा जर इंटरनल मामला असा, पण जनतेच्या दरबारामध्ये एकनाथ शिंदे हे खरे शिवसेनेचे वारस आहे, सिम्बॉल त्यांच्याकडे. त्याच्याही पेक्षा आम्ही शिवसेनेसोबत युती का केली हा जो आपण प्रश्न वारंवार विचारतायत, तर एकनाथ शिंदे हे काही मूळचे संघाचे नाही, मला तुम्हाला इथे थोडासा एक प्रश्न विचारायचा, इंटरप्ट करायचा आहे. तुम्ही शिवसेनेसोबत युती केली, बोला. हा प्रश्न, या प्रश्नापेक्षा मोठा प्रश्न असा आहे की शिंदे हे बीजेपी सोबत आहे आणि त्या बीजेपी सोबत तुम्ही एक प्रकारचा म्हणजे तुम्ही आता मित्र गटांमध्ये गेलात, हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. राहुलजी, आपण हा जो प्रश्न विचारला, संपूर्ण महाराष्ट्रात हाच संभ्रम आहे. आपणही मगाशी मला माझी ओळख करून देताना किंवा युतीच्या संदर्भात बोलताना असंच बोललात की भाजपा सोबत आम्ही गेलो. मी हा आपण लावलेला किंवा महाराष्ट्रातील अनेक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की आम्ही भाजपा सोबत गेलेलो नाही. भाजपाचे आमचा काहीही संबंध नाही. आमची युती शिवसेना एकनाथ गट यांच्या सोबत आहे. आणि एकनाथ शिंदे हे ज्यावेळेस सीएम होते त्यावेळेला आंबेडकरी चळवळीच्या जे काही खातं असेल किंवा सामाजिक न्याय असेल, ह्या विभागामध्ये सगळ्यांना मदत झाली. दुसरं विशेष म्हणजे शिवसेनेचे आताचे जे काही सामाजिक न्याय विभागाचे मंत्री असेल, यांनी स्पष्ट किंवा किमान कबुली तरी दिली की आमचा निधी पळवला. मग अशा सगळ्या गोष्टी बाकीचे जर असते भाजपाचे, त्यांनी हा मान्य सुद्धा केला नसता. म्हणून किमान ते प्रांजळ आहेत. आंबेडकरी चळवळीचा निधी पळत असेल तर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा. बाबासाहेबांचा नातू किंवा बाबासाहेब आंबेडकर ज्याचं नाव आहे, त्यांची जर वारस असतील तर ते हे आम्हाला मदत करू शकता. हा त्यांचाही उद्देश आहे की आम्ही जरी सत्तेचा पार्ट असलो तरी खऱ्या अर्थानं या राज्यामध्ये दहशत, चांगल्या कामासाठी जर दहशत असेल तर ती आंबेडकर नावाचीच आहे. हे एकनाथ शिंदे यांना कळलं आणि म्हणून त्यांनी युतीचा हात आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांकडे पुढे केला. आणि आम्ही अशा सोबत की जे लोक संघ आणि भाजप यांची जी मनोवृत्ती विषमतेची असेल, तरी सत्तेमध्ये जर एकनाथ शिंदे आहेत आणि ते जर आपली मदत मागत असेल चांगल्या कामासाठी, तर त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. कारण की एससी एसटी ह्या लोकांचे प्रश्न अतिशय बिकट झालेले आणि ते सत्तेत राहून सोडवता येणं शक्य आहे असं आनंदराज साहेबांना पटलं, वाटलं. आणि सर्वसामान्य कार्यकर्ते व अनेक आंबेडकर चळवळीचे इतर पक्षाचे किंवा जे काही लोक असतील यांच्या पण जनभावना तशीच आहे असं मला वाटतं. नक्कीच तुम्ही या प्रश्नावर आपण येऊच पुढे. पण मला या निमित्तानं हा प्रश्न नेमका विचारायचा आहे की बीजेपी आणि शिवसेना हे एकत्र बसतील तर नेमकं आनंदराज साहेब हे, कारण शिवसेना जी आहे ती बीजेपीच्या अजेंड्यावर काम करणार, कारण त्यांचा तो अजेंडा ठरलेला आहे. तर आनंदराज साहेब जर त्यांच्या युतीमध्ये आहे तर आनंदराज साहेब सुद्धा बीजेपीच्या अजेंड्यावर काम करतील काय, हा मोठा प्रश्न महाराष्ट्रासमोर आहे. आजकालचं जे राजकारण आहे हे युतीला अपर्याय कारण आहे, पर्याय नाही दुसरा. आणि अनेक वेगवेगळ्या पक्षाच्या युत्या या राज्यात आणि देशात आपण बघतो. कुणालाही असं वाटलं नव्हतं की काँग्रेस आणि शिवसेनेची युती होईल, पण ती झाली आपण बघितलं. तर अशा वेळेला आपली आयडिओलॉजी न सोडता इतर काही टर्म कंडिशनवर युती होत असतात. म्हणजे
एकनाथ शिंदे जे असतील आणि त्यांची जर आयडिओलॉजी हिंदुत्वाची असेल तर त्यांनी ती आयडिओलॉजी न सोडता, अण्णाराज आंबेडकर साहेब असेल, फुले शाहू आंबेडकर चळवळीची विचाराची आयडिओलॉजी ही न सोडता काही कॉमन मुद्द्यावर युती होत असते. युती म्हणजे अशाच पद्धतीचं की 2 पावलं तुम्ही मागे सरका, 2 पावलं मागे आम्ही सरतो आणि 4 हिताचे निर्णय तुमचे, 4 हिताचे निर्णय आमचे, अशाच गोष्टीवर युती होत असते. आणि म्हणून भाजपा, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचं काय ठरलं तर त्यांचा मुद्दा, पण एकनाथ शिंदे साहेबांसोबत आमची युती आहे. एकनाथ शिंदे साहेब आणि आमची जी युती आहे हे आमच्या दोघांच्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर आहे. दोघांचाही सन्मान राखला जाईल, विशेषतः संविधानाचा सन्मान राखला जाईल, याच टर्म कंडिशनवर युती झालेली आहे. आपण बघितलं असेल की ज्यावेळेस युती झाली त्यावेळेला माननीय अण्णाराज आंबेडकर साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांना संविधानाची कॉपी दिली. नाही पण ना त्याच वेळेस संविधान खतरे में नाही, संविधान खतरे में नाही असं असं बोलल्या गेलं. याबद्दल काय म्हणा, खरंच संविधान खतरे में नाही आहे का सध्या? असं आहे की कुठल्याही चॅनलवर आणि कुठल्याही पेपरवर ज्या वेळेला इंटरव्ह्यू दाखवला जातो त्यावेळेस मागचे पुढचे संदर्भ न दाखवता एक वाक्य उचलायचं आणि ते दाखवायचं, हे आजकाल सोशल मीडिया आणि चॅनलने धंदा लावलाय. म्हणून आनंदराज साहेबांनी त्याच्यापूर्वी काय बोललं, त्याच्यानंतरचं काय बोललं हे कट होऊन लोकांपर्यंत गेलं, म्हणून लोकांमध्ये संभ्रम आहे. संविधान टिकावं, संविधान वाचावं हा मूळ हेतू घेऊनच युतीची आमची पहिली अट आहे. कारण की आम्हाला कार्यकर्त्याला किंवा समाजाला काही देण्यापेक्षा त्याच्याही मोठं काम ह्या देशात सगळ्यात मोठं जर काम असेल तर संविधान सुरक्षित राहणे आणि संविधानाला सुरक्षित ठेवण्यासाठी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना रिमाइंड करण्यासाठी आम्ही सगळ्या समोर, सगळ्या पत्रकारासमोर संविधानाची कॉपी, तीही निळ्या रंगाची. निळा रंग हा जगात समताच देतो, लोकशाहीच देतो आणि तेच निळ्या रंगाचं खरं तर आजकालच्या काळामध्ये काँग्रेसी लोकांनी जाणीवपूर्वक संविधानाची लाल कॉपी वाटायचं काम सुरू केलं. पण आम्ही आजही तुम्ही जर बघितलं असेल, जर ती युती होण्याची जी घोषणा तिथं माननीय आनंदराज साहेबांनी निळ्या रंगाची संविधानाची कॉपी आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना दिली. म्हणून हेच एक नंबरची युतीचं कंडिशन आहे. अजून दुसरी कंडिशन काय आहे? दुसरी कंडिशन अशी आहे की काय टर्म्स तुमची युती झाली त्या टर्म्स तर आम्हाला कळू द्या. असं आहे राहुलजी की एक नंबर संविधानाच्या हिशोबानेच काम चालेल, त्यासाठी सभागृहात आम्ही असंच किंवा नसो, सध्या आम्ही सभागृहात नाही तरी सुद्धा आम्ही संविधानासाठी, आमच्या हक्काधिकारासाठी कायम लढत राहणार. आणि तुम्ही आमचा साथ द्या अथवा देऊ नका, मात्र संविधानासाठी तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल. कारण की संविधान टिकवणे ही आमची तुमची नाही तर खरा भारतीय समतावादी, फुले शाहू आंबेडकरवादी विचारा प्रत्येक माणसाचं कर्तव्य आहे. आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ते ऍग्री झालं, ही एक कंडिशन. कंडिशन दुसरी की मागच्या काही काळापासून माननीय आनंदराज साहेब यांच्या लक्षात आलं की आपण अनेक मोर्चे आंदोलन करतो पण तरीही त्या मानानं मागासवर्गीय प्रश्न सुटत नाही, स्कॉलरशिपचे प्रश्न असतील सुटत नाही, अनेक ठिकाणी SC ST कोटाच भरला जात नाही, PS सोसायटी आमची बाबासाहेबांची सगळ्यात मोठी देण आहे, त्याचे प्रश्न रेंगाळलेले आहेत, सुटत नाही, जाणीवपूर्वक डिस्प्यूट केलेले आहेत. SC मध्ये अबकडचं कॅटेगरायझेशन झालेलं आहे, म्हणजे मागासवर्गीयात फूट पाडण्याचं काम सुरू आहे. बार्टीचा निधी अनेक लोकांनी पळवला, त्याच्यामध्ये निधीची वाढ करायच्या ऐवजी त्याच्यात वेगळे हेड आणून त्याचं वाटप केलंय. इतर विभागाला जास्त निधी पण बार्टीला निधी नाही, बार्टीचा काम ज्या कामासाठी व्हायला पाहिजे त्यासाठी होत नाही. या अनेक योजनेसाठी अशा की ज्या SC ST OBC साठी खास फोकस करते. त्याच्यामध्ये इथेच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निघालेल्या पत्रकामध्ये त्यांनी तो प्रश्न मांडलेलाच आहे की लाडकी बहिणी योजनेचं तुम्ही कौतुक केलेलं आहे, परंतु या योजनेमध्ये SC ST चे 746 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजनेकडे वळवलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला सोमनाथ सूर्यवंशीच्या प्रकरणावर तुमचं काय मत आहे? त्यानंतर त्यांनी जनसुरक्षा, महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर तुमचं काय म्हणणं आहे? असे बरेच प्रश्न त्यांनी या निमित्ताने पुढे आणलेले आहेत. नेमकं त्यावर तुम्ही व्यवस्थित वेगळ्या पद्धतीने उत्तर द्यालच किंवा नाही द्याल तो तुमचा विषय आहे, परंतु या निमित्तानं हे अनेक प्रश्न आहेत. तर मी असं गृहीत धरू का की येणाऱ्या काळामध्ये तुमच्याद्वारे, रिपब्लिकन सेनेच्या द्वारे, आनंदराज आंबेडकर साहेबांच्या द्वारे हे सगळे प्रश्न सुटतील? बहुजन संघटकचा मी खरंच आभारी आहे, कारण आपण आता जे मुद्दे सांगितले की वंचित बहुजन आघाडीने जे आरोप लावले ते अतिशय निरर्थक आहे आणि अतिशय घाईने केलेले गडबड गोंधळ. म्हणजे केवळ आणि केवळ मला तर असं वाटतं की आनंदराज आंबेडकर साहेबांच्या याच्यातून मला द्वेष दिसून आला. जी वंचित बहुजन आघाडी खरं तर फुले शाहू आंबेडकर विचाराची आहे, त्यांनी
युतीची घोषणा होऊन 2 तास न होता इमर्जन्सी मिटिंग बोलवली, जणू काही ह्या देशात राष्ट्रीय आणीबाणी लागली. एवढी मिरची लागण्याचं कारण काय होतं मला अजून समजलं नाही. त्यांनी पूर्ण प्रेस कॉन्फरन्स ऐकली का मला माहिती नाही. अहो साधी गोष्ट आहे की जर त्यांनी थोडस इतिहासाकडे गेले तर सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येच्या प्रकरणामध्ये आनंदराज साहेब, त्याच्यानंतर अमन साहेब याच्यासोबत तर मी स्वतःच होतो. 2 दिवस लगातार आम्ही व्हिजिट केली. पण त्या काय मदत केली हे आम्ही कॅमेऱ्यावर जाहीर करत नाही, कारण की मदत ही गोपनीय असली पाहिजे. दुसरं ऐका राहुलजी, ऐका. त्यावेळेस ते मोर्चा सुरुवात झाला, पायी दिंडी जी सुरू झाली पायी कुठून परभणीमधून, त्याचं सुरुवात करताना आपण बघत असेल आंदोलनामध्ये रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष वाकोडे दादा वारले, त्यांच्यावर हल्ला झाला. दुसरं ते ज्यावेळेस ते सुरुवात झाली न्याय मिळण्यासाठी, त्याचे आमचे युवाचे प्रदेश अध्यक्ष किरणजी घोंगडे यांनी सुरुवात करून ती रॅली तिथपर्यंत नेली. म्हणजे मला तुम्हाला हे सांगायचंय की आम्ही सोशल मीडियात अशा न्याय देण्याच्या प्रक्रियेमध्ये कदाचित मागे असू, पण खऱ्या अर्थानं सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याच्या प्रकरणामध्ये आम्ही सगळ्यात सुरुवातीला आहोत. आनंदराज साहेब आहेत, आमचे अमन साहेब स्वतः होते त्यांच्यासोबत दिवसभर. मला एकूणच एवढंच विचारायचं आहे या निमित्ताने की ठीक आहे, सोमनाथ सूर्यवंशी ही एक केस आहे, ती कोर्टात लढत आहेत, स्वतः बाळासाहेब त्याचं त्यावर आपली भूमिका मांडत आहेत किंवा वकील म्हणून तिथे लढत आहेत. त्या विषयामध्ये आपल्याला न जाता एकूणच महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा असेल, म्हणजे लाडक्या बहीण योजनेच्या अंतर्गत आपले पैसे SC ST चे पैसे वळवण्याचा मुद्दा असेल, त्यानंतर हे जे अनेक प्रश्न या निमित्तानं आलेत पुढे, लाडकी बहीण योजनेचे. एकूणच या प्रश्नावर हे प्रश्न तुमच्याद्वारे सुटतील काय, हा माझा प्रश्न आहे. सुटतील काय हा प्रश्न तर काळ ठरवेल, पण आमचं आंदोलन या प्रश्नाच्या संदर्भात अवेअरनेस आणि या प्रश्नासोबत जे फुले शाहू आंबेडकर चळवळ व संविधानाच्या बाजूने अशा सगळ्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये 1 इंचही आनंदराज साहेब रिपब्लिकन सेना मागे हटलेली नाही, हटणार नाही. मात्र जे लोक टीकाकार आहे त्यांना माझा असा इशारा आहे की किमान आनंदराज साहेबांनी घेतलेली भूमिका आपण समजून घ्या, आधी वाचून घ्या. उगाच खालच्या स्तराच्या टीका करू नका. राहुलजी, मी तुमच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीचे सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांना विनंती करतो की आपल्या कार्यकर्त्यांना आपण समज द्या की आपले कार्यकर्ते डायरेक्ट आनंदराज साहेब आंबेडकरच्या रक्तापर्यंत चाललेत. हे संस्कार आपल्या पार्टीचे आहेत का? वंचित बहुजन आघाडी चांगले संस्कार करू शकते असा आमचा विश्वास होता आणि आहे. पण जर युतीच्या ह्या काळामध्ये कुठले डिसिजन आम्ही घेतले तर ते काळाच्या कसोटीवर ठरेल खरे खोटे. पण वंशापर्यंत रक्तापर्यंत जाणारे कार्यकर्ते हे खरंच वंचित बहुजन आघाडीचे की संघाचे कार्यकर्ते घुसले वंचित बहुजन आघाडीमध्ये, हा प्रश्न त्यांना जरूर विचारा. नक्कीच. मला या निमित्तानं आता तुम्ही बाळासाहेब आणि वंचित बहुजन आघाडी यांचा विषय काढलेलाच आहे, म्हणून तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की अनेक लोकांना असं वाटतं की आंबेडकरांना शह देण्यासाठी आंबेडकरच गरजेचे असतात आणि म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना काउंटर करण्यासाठी, शह देण्यासाठी आज जे काही वंचित बहुजन आघाडीच्या मागे जो आज मोठा पाठिंबा आहे समाजाचा, तर हा कमी करण्यासाठी किंवा त्यांना काउंटर करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आनंदराज आंबेडकर साहेबांना उभं करण्याचं हे BJP, RSS किंवा एकनाथ शिंदेच्या माध्यमातून हे षडयंत्र आहे काय, असा एक प्रश्न अनेकदा समाज माध्यमातून येण्याची शक्यता आहे किंवा येतोय. आपण खूप मोठा हा जोक केला की खरं तर मागच्या अनेक वर्षापासून आनंदराज साहेब वंचित बहुजन आघाडी किंवा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांसोबत काम करत होते काल परवापर्यंत, आणि त्यानंतरही समाजाला असं खूप काही चांगलं भेटलं नाही. आपण बघत असाल की मागच्या 19च्या लोकसभेला चांगल्या प्रमाणे वोटिंग भेटली, त्यानंतर मात्र वंचित बहुजन आघाडीचा ग्राफ अतिशय खाली येतोय. म्हणजे ते एकत्र असतानाही जर एकही आमदार निवडून आले नाही, मग तुम्ही असं कसं म्हणता की बाळासाहेब यांना काउंटर करायचं काम आहे? उलट हा सुज्ञ निर्णय की एकत्र राहून काही आपल्याला जमलं नाही तर आपण काय केलं पाहिजे, आपली रेष मोठी केली पाहिजे इतरांची रेष छोटी केल्यापेक्षा, आणि समाजाचे प्रश्न सोडले पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे ह्या विचार करूनच आनंदराज साहेबांनी, कुणाला काउंटर करायची इच्छा नाही आम्हाला फक्त फुले शाहू आंबेडकर चळवळ जिंकवायची, संविधान कंटिन्यू ठेवायचंय, आम्हाला कुणालाही हरवायचं नाही, आम्हाला जिंकायचंय. पण फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या कुठल्याही पक्षा कार्यकर्त्याला हरवून नाही असा विजय आम्हाला नको. आमच्या साहेबाच्या नावातच आनंदराज आहे, ते आनंद यासाठी
की ज्यावेळेस समाज त्यांचा आनंदी राहील आणि त्यासाठी काम करत आहेत. आम्हाला कुठल्याही आंबेडकर चळवळीच्या पक्षाला काउंटर करायचं नाही, पण आमच्या प्रश्नाशी आम्ही समझोता करणार नाही. यासाठी आम्ही आज कोणाच्या तरी हात घेतोय सोबत, तेही त्यांना गरज आहे म्हणून आणि आम्हालाही गरज आहे. युती तेव्हाच होती दोघांना सारखी गरज आहे आणि त्यांना गरज आहे, तेही संविधान वाचवायचे आमच्या सोबत आहे म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहे. नक्कीच या निमित्ताने आपण अनेक प्रश्नांना मला या ठिकाणी उत्तर दिले. काही बोलायचं तुम्हाला? राहुलजी, मला आपल्या माध्यमातून खूप विनंती करायची आहे की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना समजून सांगावं की इतकी घाई चांगली नाहीये. आनंदराज आंबेडकर साहेब किती हुशार आहेत हे राज्य लवकरच दाखवेल आणि आपल्या कार्यकर्त्यांनी टोकाच्या पर्सनल लेवलला आनंदराज साहेबांवर काही अश्लील टीका टिप्पणी करू नये. राजकीय निर्णय म्हणजे कोण कोणता घ्यावा या गोष्टीचं म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक आंबेडकरी माणूस ही गोष्ट कदापिही खपवून घेऊ शकत नाही की त्यांच्यावर असे अलिगेशन्स व्हावेत. मी तो वाचलाय अलिगेशन त्यांनी जे लिहिले त्या पद्धतीनं. असे आरोप व्हावे हे म्हणजे कुणालाच आवडणार नाही, यात काही वाद नाही. कारण कितीही झालं तरी बाळासाहेब आंबेडकर असतील, आनंदराज आंबेडकर साहेब असतील किंवा भीमराव आंबेडकर साहेब असतील, हे सगळे बाबासाहेबांचे वारस आहेत, वंशज आहेत. त्यांच्याबद्दल नितांत आदर. राहुलजी, मला सांगा की आनंदराज साहेबांनी युतीची घोषणा केली आणि एका तासामध्ये वंचित बहुजन आघाडीला इमर्जन्सी मिटिंग घ्यावी लागली. मग काय अशा वाचा कार्यकर्त्याला हाकलण्यासाठी एक मिटिंग होऊ शकत नाही? किंवा आदरणीय बाळासाहेब समज देऊ शकत नाही की व्यक्तिगत लेवलला जाऊ नका आणि बाबासाहेबांना स्वातंत्र्य दिलेलं आहे की तुम्ही तुमचा पक्ष काढा आणि जो टिकेल, जो हुशार आहे, ज्याच्याकडे नेतृत्व आहे तो करेल. आणि बाळासाहेबांच्या सोबत महाराष्ट्र इतक्या वर्ष राहिला, 40 वर्ष राहिला, मग नवीन प्रयोग केला तर बिघडलं कुठं? काय बिघडलं? आणि हे काळ दाखवेल आणि रिपब्लिकन सेना लवकरच तुम्हाला दाखवेल की निळा झेंडा फडकू शकतो ना, आम्ही ते फडकून दाखवणार. पण माझी विनंती तुमच्या माध्यमातून परत एकदा वंचित बहुजन आघाडीला आहे की तुम्ही इतक्या घाईनं टीका टिप्पणी करताय, पण टीका टिप्पणी राजकारणात आम्ही सहन करू, पण कुठल्या लेवलला जायला पाहिजे हे आंबेडकरी संस्कार शिकवतात. आणि आंबेडकरी संस्कार हे किमान कसे वागायचे हे जर वंचित बहुजन आघाडीला समजत नसेल तर कोण संघाचं आहे आणि कोण भाजपाचं आहे हा प्रश्न मला परत पडेल. हीच मला विनंती तुमच्या माध्यमातून त्यांना करायची की संघाच्या प्रवृत्तीचं, विषमतेच्या प्रवृत्तीचं कोण वागतंय, अश्लील वाचाळवीर कोण आहे हे ठरवण्याची वेळ सुद्धा आता आलेली आहे असं मला तुम्हाला सांगायचं. नक्कीच हा मुद्दा तुम्ही वारंवार मांडताय, तो ऍक्च्युली त्यांचा प्रश्न आहे. त्या पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे जे काही नेते आहेत तो नक्कीच त्यावर निर्णय घेतील, यात काही वाद नाही. आणि त्याची आपण वाट बघूयात. परंतु आजचा जो मुद्दा आहे महत्वाचा, की आपण जे काही आता बोललात की महाराष्ट्रामध्ये एवढे प्रश्न आहेत, आम्ही स्वतः ते प्रश्न बघत आहोत, आपल्याला या प्रश्नाची जाणीव आहे. अनेक प्रश्न आपण म्हणजे त्याच्या सोसत आहोत आपण त्या सगळ्या गोष्टी. मूळ मुद्दा असा आहे की या निमित्ताने हा जो काही तुम्ही एक प्रयोग करत आहात, महाराष्ट्रामध्ये अनेक जे प्रयोग झाले त्यातला हा एक प्रयोग आपण समजूयात. आणि या प्रयोगातून काय आंबेडकरी राजकारण उभं राहू शकतं, काय तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं, काय आंबेडकरी कार्यकर्ते हे उभे राहू शकतात, काय आंबेडकरी पक्षातून आमदार खासदार लोक जनतेतून निवडून जाऊ शकतात. अर्थात विधान परिषदेवर, राज्यसभेवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु जनतेतून जाऊ शकतात काय? हे अनेक प्रश्न जे आंबेडकरी चळवळी समोर आजही आहेत, राजकीय चळवळी समोर स्पेशली, तर हे प्रश्न नक्कीच आपण येणाऱ्या काळात द्याल, यात काही वाद नाही. आणि ते काळ ठरवेल, काळ उत्तर देईल त्याच. परंतु या निमित्ताने ही जी काही सामाजिक जो काही एक संघर्ष आहे, या निमित्ताने RSS बीजेपी मधला आणि एकूण आंबेडकरी चळवळीमधला संघर्ष, हा संघर्ष याची काय भविष्यामध्ये दिशा असेल हे सुद्धा या निमित्ताने पुढे चर्चेला येणार आहे. महाराष्ट्र यावर सुद्धा मोठ्या गंभीरतेनं विचार करणार आहे, यात काही वाद नाही. आणि एकूणच आंबेडकरी चळवळी समोर असलेले हे जे प्रश्न आहेत आणि आनंदराज साहेबांनी या निमित्ताने घेतलेलं हे पाऊल नेमकं महाराष्ट्राच्या आंबेडकरी चळवळीसाठी मारक ठरतं का फायद्याचं ठरतं, हे येणारा काळ नक्कीच ठरवेल. नक्कीच आपल्याला या प्रयोगासाठी शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळात आपण या प्रयोगाच्या जे काही त्याचे फळ मिळेल, आउटपुट मिळेल, त्याची नक्कीच आपण वाट बघूयात. महाराष्ट्र
महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ आणि एकूणच सगळे लोक या आउटपुटला बघण्यासाठी वाट बघतील, यात काही वाद नाही. धन्यवाद, आपण आमच्याशी जुळलात. आणि या निमित्ताने आपण आनंदराज आंबेडकर साहेबांनी रिपब्लिकन सेनेने जी शिवसेनेसोबत युती केली, 2 सेना एकत्र आल्यात, या पद्धतीनं तुम्ही ती युती केली. आणि तुम्ही या निमित्ताने एक मुद्दा आनंदराज साहेबांनी त्या ठिकाणी अधोरेखित केला होता, तो मुद्दा फार महत्वाचा वाटला मला, की ही युती काही पहिली युती नाही आहे. ही युती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांच्यापासून सुरू झालेली युती आहे. मी वाट बघेल की खरंच ही युती अशीच ठरते काय, आणि महाराष्ट्रामध्ये ही युती खरंच अशीच ठरावी, एवढ्याच या ठिकाणी भावना माझ्या व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत. जय भीम, जय भीम.